ते जोडले गेल्यात. अक्षय सोनावणे MH05 यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये मिश्रण. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. 30च्या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळते. धावफलक पुढे सरकत असताना मोठा विजय संपादित केला टीम जामताराचा बदलापूर संघानं. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी देखील बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झालाय. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न घडलाय. काय इथे आपण पाहतोय धाबा आणि धाबाच मिळतील. बॅकअप चांगला पाहायला माल बॉलतून फेक करतात. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय. अखेर 2 धाबा इथे मिळतात. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील. 32. बत्तीस धाबा फलकावरती जोडले गेल्या. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळतला स्कोअरला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल लतून फेक करतात. दरम्यान एक सिंगल इथे देखील एकपटी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 33. 33 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. जय ताडोबा कलम विरोधात MH05 अक्षय 11 कान्होर बॉईज कान्होर हा संघ मैदानावरती खेळतोय. 4 ओव्हरची बॅच. टॉस जिंकून निर्णय घेतला क्षेत्ररक्षण गडाचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम कान्होर संघाला आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. सफल झाले. ऑन साइडला खेळलाय. फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठमारा बॉल लावण्याचा प्रयत्न करतो. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळत आहे. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाव एक पडली आहे. त्यामुळे सिंगलच्या साथीला आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. सीमारेषेच्या अगदी लगत काही प्रेक्षक बसलेत. विनंती थोडेसे मागे या मित्रांनो, कारण कोणत्या खेळाडूला इथे दुखापत नको आहे किंवा कोणत्याही खेळाडूला प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला बळबळ आहे. टीममध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान मिळते सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाबा तुम्हाला पार मिळतील. 35. 35 धाबा धावफलकावरती जोडले गेले. एक सामना जिंकला टीम चेअरमॅन जुवेलीनं, तर एक सामना जिंकला टीम जामताराचा बदलापूर संघानं. त्यामुळे विनंती दोन टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस या. बिगेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोरंदाज पोहोचतोय. झेल स्वीकारायचा प्रयत्न इथे केलाय जरूर. धक्का अजून एक लागेल टीम कान्होर संघाला. फलंदाज बाद. करतात ना त्यावेळेस भल्याभल्यांचे देखील पाय थिर करायला लागतात. आणि आता तेच चित्र आपण पाहिलं मुख्य व्यासपीठाच्या समोर. काही प्रेक्षक वर्ग इथे त्यांचा डान्स आपल्याला पार मिळतोय. अप्रतिम डीजे वादन आपल्याला ऐकायला मिळेल. आणि खरं तर त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. धावफलक जंप होते टीमची टोटल 35. नवीन बॅटर बदरावरती दाखल झालाय प्रज्योत आणि त्याच्या साथीनं स्ट्रॅकिंग एअरवरती अक्षय. फटका चांगला आहे. ऑन साइडला बिगिट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतोय. आणखी एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अजून एक धक्का लागतोय. आता बॅटिंग करत असताना टीम कान्होर संघाला. प्रज्योत बॅक टू दी पवेलियन.
गणेश मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय स्क्वेअर लेगला आमचे नामांकित पंच आहेत. त्यांच्या साथीनं मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पार मिळतील. ज्यांनी मात्र आम्हाला सहकार्य केले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. विष्णू शिंदे आहे स्क्वेअर लेगला, परंतु नामांकित पंच तुम्हाला पार मिळतात केडी, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. गोरदा दाखल होतोय. गोरदाचे मार्क वरती आपण पाहतोय धीरज, आणि धीरजचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. असा तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळेल. डीजे गणेशच्या माध्यमातून अजून एक धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय ऋतिक ऋतिक रसाळ. सर दोन टीमचे कॅप्टन आहे आपण टॉस साठी. बदलापूर आणि जवेली सफल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचलाय. फटका चांगलाय. धावा देखील चांगला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. डाईव्ह लगावून बॉल लाडवण्याचा प्रयत्न फसला, पडतो बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकोणपन्नास धाबा आणि आता 4 ओव्हरच्या अंती इथून मात्र 50 धाबा चेस कराव्या लागतील टीम जयतोडबा कलम संघाला. आता बारा
सुनीलजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. जे सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत सुनीलजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. टॉस आपण संपन्न करतोय. बघ खेळपट्टीवरती जर चेंडू आदळला दुसऱ्याला आपल्याला सुरुवात झाली तर पांडेला समोर जावं लागू शकतो. त्यामुळे विनंती टीम जामताराचा बदलापूर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कॉर्नर बॉईज टीमच्या कोणत्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तन्नूभाई यांच्याकडून 500 रुपये. टॉस आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल बदलापुरातील दोन्ही संघ आता तुम्हाला खेळताना दिसतील. जोबेली विरोधात जामताराजा बदलापूर. टॉस आपण संपन्न करतोय. चला कॉइन स्पिन करा. काटाचा कॉल आणि आलाय छापा. चला केडी मास्टर माइंड आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉल करा. आणि आता टॉस जिंकला टीम चेअरमॅन जोबेली संघाने निर्णय केला. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक महेश जिदुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025चे पर्व आपण पाहतो आणि आजच्या तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये आपण आहोत. आणि आता हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडमधून पहिला सामना कानोर बॉईज वर्सेस जय ताडोबा कळम. एका बाजूला बदलापूर बांगणीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे बॉल चाललाय हाताला ब्रश करून चटका लागला असेल या फटक्याचा आणि आता बॉल सीमा पार. षटकार छापा काटा उड पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. धीरज होते. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ऋतिक रसाळवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला अलॉंग द कार्पेट. आणखीन धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना जय ताडोबा कळम संघाची धमाकेदार सुरुवात. आपण पाहतोय 2 मोठे पटके पाहायला मिळाले. 50 धावां संख्येचं लक्ष असताना या मॅचमध्ये सुरुवात ज्या पद्धतीने व्हायला हवी होती तशी सुरुवात सध्या तरी मैदानामध्ये धीरज करतायत. का बॅटिंग आहे. षटकारानंतर चौकार आलाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. बॉलिंग टॅकवरती ऋतिक रसाळ. धीरज आणि पंकज ही सलामीची जोडी आहे. हो या ठिकाणी आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. बॅटला स्पर्श झालाय पंच सांगतायत आणि इथे अगदी आपण पाहतो सिंगल मिळाली आहे. धाबत संख्या आपण पाहतोय धाबो फलकावरती 11. संघाची धाबत संख्या 11. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये सुरुवात धमाकेदार आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग करता धीरज त्याला साथ मिळते पंकजजी.
जो मात्र नॉस्ट्राईक एंडला होता आता सध्या स्ट्राईक एंडला आहे. लश ग्रीन आउटफील्ड स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्यावरती चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑफला पण ते एक सिंगलच धाव. प्रोटेक्शन देण्यात आलंय त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि सिंगलच्या पद्धतीने धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे चालली आहे सिंगल डबलला सध्या तरी आता प्राधान्य देण्यात आलं आहे. चौकार षटकार आल्यानंतर जी सुरुवात व्हायला हवी कारण 50 धावा 4 षटकामध्ये बनवायच्यात म्हणजे 12.50च्या गतीनं आस्किंग रन रेट ठेवावं लागणार आहे. क्लीन बॉल घराचं मागचं दार जर उघडं ठेवलं ना तर चोरी होणारच आणि इथे मात्र आपण पाहतो लेग स्टिक उघडली आहे. फलंदाज बाद. मागे चाललाय स्थिरक्षक चेंडूला गॅदर करतायत. डॉट बॉल आलाय. संघाची धावत संख्या स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावा भरपूर या ठिकाणी पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये परंतु फक्त आणि फक्त केवळ 12 धावा खर्च केलेत. गोलंदाज ऋतिक रसाळने आणि महत्वाची विकेट धीरजला त्याने बाद केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 12 वरती 1. फाउंडेशनच्या वतीनं आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करू कारण ही स्पर्धा आपण पाहतोय याच सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येते. चांगले चांगले उपक्रम केल्यानंतर आपण पाहतो क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलंय. खऱ्या अर्थाने सेवा फाउंडेशनचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. 12 धावा धावफलकामध्ये येणारे 18 बॉल. आता 38 धावांची गरज या मॅचमध्ये. टीम जय ताडोबा कळम संघाला. गोलंदाज आपण पाहतो अक्षय देशमुख. बॉलिंग टॅगवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन. स्ट्राईक एंडला पंकज. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील यांना तुम्ही पाहतायत. 18 बॉल 38 धावांची गरज. पहिलाच बॉल वेगवान रीतीने आपण पाहतोय जबरदस्त चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. अक्षय देशमुखची खासियत राहिली आहे. आउटसाठी ऑफस्टंप हा चेंडू टाकत असताना मात्र अक्षरशः फलंदाजाला डॉमिनेट केलंय आणि आता डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 17 बॉल 38 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे समीकरण तुम्हाला वेगळंच पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर असं वाटलं की एक चांगला स्टार्ट मिळाला आहे टीम जय ताडोबा कळम संघाला. हो या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ऋतिक रसाळ. एका टप्प्या अखेर बॉलला प्रोटेक्शन देण्यात आले. मिळेल फक्त एक सिंगल धाव. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. याच ऋतिक रसाळने दर्जेदार षटक हाताळला. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार आल्यानंतर शेवटचे 4 चेंडू रोहन भालेराव आम्हाला सांगतायत की अप्रतिम टाकले ते ऋतिक रसाळने. पूर्णपणे अगदी आपण पाहतोय संघाला थांबवण्यात त्याला यश मिळालं. परंतु आता अक्षय देशमुख देखील चांगली दर्जेदार गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर आलेली सिंगल. आदित्य देशमुख हे सुद्धा इनॅक्शनमध्ये आहेत.
सध्या आपण पाहतोय याही खेळाडूवरती दारोमदार असणारे टीम कानोर बॉईज कानोर संघाचा या अगोदरच्या मॅचमध्ये षटक आदित्यने हाताळलं. वाखाणण्याजोगी स्पेल त्याचा सुद्धा पाहायला मिळाला. अक्षय देशमुख आता बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला स्वप्नील बनसोडे. हो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम जय ताडोबा कळम संघाला. फलंदाज बाद. कळम संघाची चेंडू जास्त उंच गेला. कदाचित आपण पाहतो हा चेंडू फ्लायटेड असता तर 6 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु इथे पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर आता या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ एकच धाव मिळाली आहे. 18 बॉल 38 धावा संख्येचं लक्ष्य. हे इक्वेशन तुम्ही पाहत आहेत. सामना आपण पाहतोय बॅलन्स आहे. जर एका 2 मोठे पटकाले ना तर सामन्याचा बिमोड व्हायला वेळ लागणार नाही आहे. चांगली मॅच या अगोदर तुम्ही पाहिले असेल. बंटी इलेव्हन चेअरमन ढवळेपाडा वर्सेस जांताराच्या बदलापूर. एक चेंडू 2 धावांची गरज असताना झेल ड्रॉप झाला होता, परंतु एक चेंडू एका धावेची गरज असताना सामना जिंकला होता. डिपेंड करत असताना जांताराच्या बदलापूर संघाने हा देखील बॉल उंच तर गेलाय, परंतु लांबी कमी आहे. मला असं वाटतंय या अगोदर जो फलंदाज बाद झाला ना स्वप्नील, तसंच मात्र परत लागणारे प्रसादला सुद्धा 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. युक्त विद्यमानाने जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा मात्र 5-4-3चं फॉर्मॅट तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. आता सेकंड राऊंडमध्ये 4 षटकांच्या मॅचेस आहेत. शेवटचा अंतिम सामना हा 3 षटकाचा होणार आहे. पंचांना विनंती आहे आपण लवकरात लवकर सामना स्पीडअप करा, कारण आणखीन एक मॅच आपल्याला सेकंड राऊंडमधून घ्यायची आहे. जे हनुमान जोबिली वर्सेस जांताराच्या बदलापूर या 2 टीममध्ये मोठी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो या ठिकाणी गती कमी केली आहे. अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं चालू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतात अक्षय देशमुख, आणि इथे आपण पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते बॅटिंग करत असताना जय ताडोबा कळम संघाला. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, फक्त आणि फक्त केवळ 13 धावा. शेवटचा बॉल आणि तो सुधारायला अक्षयच्या नावावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या जय ताडोबा कळम संघाच्या खात्यामध्ये. 12.50ची गती होती. असं वाटत होतं की कुठेतरी सरासरी मेंटेन करते कळम टीम, परंतु आता पूर्णपणे थांबवलंय. 18 बॉल 38 धावांची गरज असताना अक्षय देशमुखने हाताळले फक्त एका धावेचं षटक, म्हणजे येणारे 12 बॉल आता 37 धावांची गरज. ते देशमुख गोलंदाजीसाठी येतील तेव्हा त्या षटकामध्ये कशा पण 3 विकेट त्यांनी मिळवल्या ना त्या षटकामध्ये. अगदी आपण पाहतो एक चेंडू डॉट टाकत असताना दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट आणि विकेट अशा जरी मिळवल्या ना तरी सुद्धा त्याला अर्ण्या ग्रुपच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल या ठिकाणी 37 धावांची गरज आहे. अफाट मेहनत सगळ्याच आमच्या मॅनेजमेंट टीम्स आहे. गौतमजी सोनावणे संपूर्ण क्रीडांगणाला फेरफटका मारत असताना आपण पाहतोय कुठे काही कमी तर नाही ना, या सगळ्याच गोष्टीची शहानिशा करत असताना. 12 बॉल 37 धावांची गरज. 37 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स हे इक्वेशन मॅचमध्ये आता शिल्लक आहे. गोलंदाज तेजस राऊत. षटक क्रमांक 3 मध्ये समोर चैनीकडून
बीटभट्टी एंड कडून अर्थातच सोनिवली गावाच्या एंड कडून ते षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळेस तेजस राऊत आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. स्कोर ऑफ द विकेट. जर तेजसने विकेट हॅट्रिक संपादित केली तर तन्नूबाई यांच्याकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु फलंदाज झाल्या बाद रन आउटच्या स्वरूपात सेकंडचा कॉल होता परंतु इथे झाली मिस्टेक. फलंदाज जर हा सामना जिंकला तर कानोर बॉईज कानोर संघासाठी या तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. मी मगाशी सूचना केली की जर तुम्हाला त्याच्या चॅनलला फॉलो करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन त्याचा पेज ओपन करा. अक्षय 05 त्याला तुम्ही फॉलो करू शकता. खऱ्या अर्थाने एक चांगले यूट्यूबर आहेत आणि अगदी आपण पाहतो या सध्या रील स्टार सुद्धा आहेत अक्षय. त्यांच्याच वतीने हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय. आज त्यांना ड्रेस कोड सुद्धा कानोर बॉईज संघाला देण्यात आला त्यांच्या वतीनं. फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल चालला वाईडिश लॉंग ऑनला. काऊ कॉर्नर फेज मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 2-2 होते परंतु झाली मिस्टेक. बॉल चाललाय सीमा पार. अखेर धावा मिळतील. जय ताडोबा कळम संघाला 4. फलकावती आहेत या षटकामध्ये. आपण जर पाहिलं तर या सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. जय ताडोबा कळम संघाला धावा या षटकामध्ये बनवावाच लागणार आहेत. ऑन साईडला आपण पाहतोय पॉलला या ठिकाणी पाठवण्यात आल्या. अर्थातच डीपमध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. स्कोर कार्ड पुढे जात असताना टीमची टोटल 19-31 धावांची अजूनही गरज आहे. स्वप्नील बनसोडे थोडेसे नाराज आहेत कारण फटका अप्रतिम होता परंतु मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथून थोडंसं संघ बॅकफुटवरती आलेला आहे. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आणखीन एक आपण पाहतोय त्याच दिशेमध्ये चाललाय. जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी पाहायला मिळाली. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 20 20 धावा आहेत. 30 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू शिल्लक आहेत. आठ बॉल 30 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान जोवेली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. आय थिंक सो. आणि आता आपण पाहतो त्याही संघाला विनंती राहील की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. जांताराच्या बदलापूर आपण सुद्धा रेडी राहायचे कारण या मॅच नंतर आपला सामना होणार आहे सेकंड राऊंडमधून सेकंड मॅच. हो या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आणि तिसरा धक्का मला असं वाटतं याच अनुषंगाने लागलेला आहे. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर अगदी सलग जे 3 फलंदाज बाद झाल्यानं स्वप्नील बनसोडे त्यानंतर प्रसाद आणि तन्मय. अगदी मला तर असं वाटतं की प्रत्येकाची फटक्याची स्टाईल सारखीच होती आणि चेंडू तितकाच उंच गेला होता. शेवटचं अंतिम षटक आहे. चला सामना स्पीडअप करा. कानोर बॉईज कानोर या संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपली फिल्डिंग सेट करायची आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 29 धावांची गरज. तो 29 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल्स. 6 चेंडूमध्ये 29
धावा आता बनवायचेत. चला लवकरात लवकर या ठिकाणी आपण पाहतोय हा शेवटचं षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. ऑफिशियल पंचांना विनंती आहे, कुणाल पिनकर सर आणि दत्ता कडव सर. तीन चेंडू तीन लगातार षटकार आले ना तर यश योगेश सोनावणे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅटिंग करत असताना जय ताडोबा कळम संघाला 6 बॉल 29 ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. नकुल राऊत जास्त वेळ तुम्ही घेत आहेत. आदित्य आलेले आहेत आणि आदित्यने या षटकामध्ये कशा पण 3 विकेट मिळवल्या ना तर हरण्या ग्रुपच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 6 बॉल 29 ची गरज. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. गोलंदाज आदी देशमुख. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून कवा पॉइंटला आपण पाहतो डीप मध्ये पाठवण्यात आलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावत पळत चेंडूच्या मागे पाठलाग करत होते आणि अखेर बॉलला या ठिकाणी थांबवण्यात त्यांना यश मिळालंय. धावा मिळतील फक्त आणि फक्त केवळ 2. लागली ना हो बॅटच्या टोईटला लागून समोर राहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मिळणार आहे. संघाची दाबत संख्या धावफलकावरती हळूवार पद्धतीने पुढे चालली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतो या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती कानोर बॉईज कानोर या संघाने. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. अखेर झेल त्यांनी टिपली आहे आणि आता फलंदाज झाल्या बाद आणखीन एक विकेटचं पतन. आदित्य देशमुखने परंतु हरण्या ग्रुपने पारितोषिक हे 3 विकेटसाठी लावलेलं आहे. फक्त 500 रुपयाचं आहे. आय थिंक सो आम्हाला 5,000 रुपयाचं अनाऊन्समेंट या ऐकायला आली होती, परंतु आता 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट मिळवावी लागणार आहे. 5,000 असो अथवा 500 रुपये असू दे, पारितोषिक तर मिळणारच आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव मिळते. शेवटचा बॉल. आता फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. जय ताडोबा कळम संघ आपण सुद्धा चांगले खेळलात. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. आपला प्रवास सुखाचा हो हीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा, कारण आपण दूरवरून या ठिकाणी आलात. आपला आयोजकांच्या वतीनं विशेष आभार. हार्ड लक टीम जय ताडोबा कळम आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम कानोर बॉईज कानोर.